श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज मंगळवार आहे आणि आज आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. तर आज आपल्याला धने आणि गुळ याचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावशाली गुळ आणि धन्यांचा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा ही बरसणार आहे. म्हणजेच काय, आपल्या नशिबाचा भाग्योदय होणार आहे. त्यामुळे पहा, हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची डिटेल्स माहिती मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, धने हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात. त्याचबरोबर गुळसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे असा हा धने आणि गुळाचा उपाय आज आपल्याला करायचा आहे. बलिप्रतिपदा का साजरी केली जाते तर बघा, भगवान श्री हरी विष्णूने राजा बलीला पाताल लोकामध्ये पाठवलं होतं. त्यावेळेस त्यांनी राजा बलीला वरदान दिलं होतं आणि त्यावरच माता लक्ष्मी ह्या खुश झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या नवऱ्याला म्हणजेच आपल्या श्रीहरी विष्णूंना ओवाळलं होतं, त्यांचं औक्षण केलं होतं. यामुळेच बघा, या दिवशी पत्नीही पतीचं औक्षण करत असती. आणि बघा, भगवान श्रीहरी विष्णूंनी सुद्धा तिने जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळलं त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णूंनी त्यांना हिरे मोती त्याचबरोबर जे काही रत्न असतात तर ते त्यांनी तिला दिले होते, भेट म्हणून दिले होते. त्यामुळेच बघा, आपण सुद्धा आपल्या नवऱ्याला जेव्हा ओवाळतो तेव्हा जो पती आहे तर ते आपल्याला काही ना काही भेटवस्तू ह्या देत असतात. बलिराजा हे दानशूर होते, त्यामुळेच ही बलिप्रतिपदा साजरी केली जाते. आता बघा, आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे 6:30 ते 7:30 ही जी वेळ आहे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची, तर ह्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करणं म्हणजे आपल्या घरामध्ये धन संपत्ती, फक्त पैसा येणं असंच नाही, तर बघा, आपल्या घरामध्ये जे काही सुख आहे, समाधान आहे, आरोग्य असणं, वैभव असणं, त्याचबरोबर संपत्ती असणं हे सुद्धा आहे. आता बघा, तुम्ही म्हणता लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा घरामध्ये येणं असं आहे, तर असं अजिबात नाही. तर बघा, बऱ्याच घरामध्ये खूप सारा पैसा आहे, परंतु त्या घरामध्ये बघा, कुणी ना कुणी आजारी असेल किंवा मग त्या घरामध्ये त्या व्यक्तींना सुखच नसेल. त्या घरामध्ये बघा, काही ना काही म्हणजे कोणाला कोणती ना कोणती कमजोरी ही असतेच. म्हणजे बघा, आता ज्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, भरपूर पैसा आहे, परंतु त्या घरामधील जी व्यक्ती असते तर ती एखादी व्यक्ती ही कुठेतरी कशात तरी कमतरता असते. म्हणजे काही ना काही त्या व्यक्तीमध्ये कमतरता असते, त्यामुळे त्या घरामध्ये सुख नसतं. तर त्या उलट बघा, ज्या घरामध्ये पैसा नाही, म्हणजेच गरिबी आहे, झोपडीत राहत आहेत, परंतु त्या घरामध्ये जे आई वडील असतील, जे परिवार आहे तो सुखी आणि समाधानी असतो, तर त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी ही असते. तर आपल्याला अशी लक्ष्मी काय कामाची, जी घरामध्ये आहे परंतु आपल्याला त्याचं सुखच भोगता येत नाही, तर अशी लक्ष्मी आपल्या काय कामाची. तर आपल्याला अशी लक्ष्मी पाहिजे की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य या सर्व गोष्टी असाव्यात. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये पहा, खूप प्रेम असावं, जिव्हाळा असावा आणि खूप सुखी समाधानी ते घर असावं. प्रत्येक गोष्टीमध्ये लालच नसावं त्या व्यक्तींमध्ये. तर अशा घरामध्ये बघा, लक्ष्मी ही प्रवेश करतेच आणि असं घरामध्ये आपलं वातावरण असावं हे असं प्रत्येकालाच वाटतं. आणि याबरोबर आपल्या घरामध्ये धनसंपत्तीसुद्धा असावी. तर यासाठी पहा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 धने लागणार आहेत. तर 11 धने ही आपल्याला व्यवस्थितच घ्यायची आहेत, म्हणजे कुठे तुटलेले आहेत किंवा त्यांचे 2 पाकळ्या झाल्यात अशी धने आपल्याला घ्यायची नाहीत. व्यवस्थित 11 धने आपल्याला घ्यायचे आहे. आणि हे धने घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडासा गुळ घ्यायचा आहे.
गूळ थोडासाच घ्यायचा आहे. तर हे दोन्ही वस्तू आपल्याला एका पानावर ठेवायच्या आहेत. तुम्ही आंब्याचं पान घेऊ शकता किंवा मग नागवेलीचं पान घेतलं तरी चालेल. आता आपण आंब्याचं पान घेऊ किंवा मग नागवेलीचं. तर ह्या पानावरती आपल्याला अगोदर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. आता बघा, ह्या पानावरती आपल्याला जिथे स्वास्तिक काढलेलं आहे त्या पानावरती थोडेसे धने आणि हे जे गूळ आहे तर ते ठेवायचं आहे. आपण 11 धने घेतली होती, ती 11 धने आणि गूळ ठेवायचं. आता हे जे आपण विड्याचं पान तयार केलेलं आहे धने आणि गूळ ठेवून, तर हे पान आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ठेवायचं आहे. आणि हे पान अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला तिथेच बसून भगवान श्री हरी विष्णूंचा जो मंत्र आहे ओम वैष्णवे नमः, तो हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रसुद्धा आपल्याला म्हणायचं आहे. आता बघा, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर जर तुमच्या आसपास नसेल तर मग तुम्ही आपले जे मारुतीराय आहे, जे हनुमान आहेत, तर त्यांच्या मंदिरात जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता. आणि जर आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे आपल्याला हनुमान चालिसेचं पठण करावे लागते. तर पहा, हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. कारण मंदिरामध्ये जेवढ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते तेवढ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये नसते. त्यामुळे हा उपाय आपण मंदिरामध्ये करायचा आहे. कारण सकारात्मक ऊर्जेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपला हा उपाय अत्यंत म्हणजे लवकर यशस्वी ठरत असतो. आता बघा, तुम्हाला जर मारुतीचं मंदिरही जवळ नसेल तर फक्त विष्णूंचं मंदिर असेल तिथेही ठेवू शकता किंवा कृष्णाचं मंदिर असेल तिथेही ठेवू शकता किंवा मग माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथेही ठेवू शकता. आणि जर हे तिन्ही नसतील तर मग दुर्गा मातेचं मंदिर असेल, म्हणजे कोणत्याही देवीचं मंदिर असू द्या, तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू. तर बघा, हा उपाय करत असताना आपल्याला कोणीही बोलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता बघा, जे काही आपण उपाय करतो हे उपाय करताना आपल्या उपायांना कुणीही शंकेने पाहू नये किंवा मग शंका त्यांच्या मनामध्ये येऊ नये, टोकू नये याची काळजी आपण घ्यायची आहे. तर मग आपला हा उपाय यशस्वी ठरत असतो. चला, असं करायचं आहे आजचा हा आपल्याला उपाय. तर इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असं छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.